तेजू, मला तर कळनाच झालंय की तुझ्यासारखी गुणी सून मिळाली म्हणून आनंद मानू का तुझ्या नशिबी यो असला नवरा आला म्हणून दुःख व्यक्त करू. तरी आम्ही तुझ्या मागं लागलो होतो हे लगीन करू नकोस म्हणून. पण जाऊ दे, झालं गेलं आता मनात न पुसून टाक आणि नवीन संसाराला सुरुवात कर. हे बघ तेजू, जे काय घडून गेलं ते काय आपल्या हातात नव्हतं. ते आता बदलता बी येणार नाही. पण उद्या काय होणार आहे ते तरी आपल्या हातात आहे ना. नाही म्हणजे आम्हाला माहित आहे ग आमचा पोरगा कसा आहे तो. आम्ही त्याला सुधारण्याचे सगळे प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. पण आता तू आलीयस, कोणी सांगावं तो बदलल भी. आणि त्या सगळ्यात तुला काही अडचण आली तर आम्ही आहोतच की. चल घर बघून घे. अगं तसं काय हे घर आता तुला नवं नाही, पण आता सून म्हणून आलीस ना या घरात, तेव्हा नव्या नजरेनं एकदा सगळं बघून घे. तेजू, चल. झालं का नक्षीकाम करून? आता तुम्ही दोघे काय घर दाखवत बसलाय तिला? का पहिल्यांदा आली का ती आपल्या घरी? चल हात धु, चहा बनवून दे मला. अरे नवी नवरी आहे ती, अजून तिच्या हातावली मेहंदी बी उतरली नाही. काम करायला काय र, आम्ही हायच की. नाहीतर मग शोभाला सांग. आता त्या शोभाच्या हातचा चहा प्यायचा असता तर हिला लग्न करून आणली असती का मी घरात? तर आम्हाला पण पिऊ दे की आमच्या बायकोच्या हातचा चहा. जर चहा चांगला झालास तर लग्न करून फायदा झाला म्हणायचं, नाही तर दुसऱ्याने सोडलेली बायको करून घाटा. काय झालं? कसली एवढी चर्चा चालली? मालक, अहो आता तुम्हीच समजावा शत्रूला. काय झालं? तेजूच्याच हातचा चहा पाहिजे म्हणून हट्ट करून बसलाय. आ, नवी नवरी आहे, अजून हळदन चुडा बी उतरला नाही हो तिचा. आणि कसं असतंय, काम करता करता जर चुड्यातली एखादी बांगडी फुटली तर आपशकून मानला जातो. म्हणून तर नव्या नवरीला काम बी करून देत नाही ती. आणि आपल्याकडं प्रथा आहे तशी. कसली प्रथा घेऊन बसला? प्रेमाने मागतायत आमचे चिरंजीवच्या. हल्लीची पिढी असंच प्रेम व्यक्त करते, हे तुम्हाला नाही समजायचं ते. आणि आमच्या सुनबाईंना त्यांच्यासाठी करायचं असेल चहा तर करू दे की. नवऱ्याची सेवा करत करतच प्रेम वाढतं. तुमचं नाही का वाढलंय? आहो पण आत्या, मी करते चहा. असं करा करा. तुम्ही सगळे खूप थकला असाल ना. पटकन फ्रेश व्हा, मी सगळ्यांसाठी चहा करते. अगं राजू, चल उठ, जा फ्रेश होऊन घे. भाग्या, जा तू पण बेटा. धनू, फ्रेश होऊन घे. जा तुम्ही पण. सूर्या, हे सूर्या, चहा पिणार ना? सूर्या, कसला विचार करतोयस आता?
हे बघ, जे घडायचं होतं ना ते घडून गेलंय. आता ते चांगलं घडलंय की वाईट हे काळच ठरवेल. नाही नाही, सगळं चांगलंच होणार आहे. माझी तेजू आता माझ्या देवाच्या घरी आहे, डॅडींच्या घरी गेली ती. त्यामुळं काळजी करायचं काहीच कारण नाही आता. हो ना, मग जा पटकन फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा करते. सूर्य, तुला कसं सांगू, तुला जे देव वाटतायत ते राक्षस आहे, राक्षस. आणि बस झालं आता. मला तुझ्या मनातला हा गैरसमज काढून टाकावंच लागेल. त्यांच्याकडे जे काही आहे ते सगळं तुझं आहे हे तुला सांगावंच लागेल. काय करताय? प्रेम करतोय. आता बायकोवर प्रेम नाही करायचं, तू कुणावर करायचं? तुम्हाला चहा हवा होता ना? तुम्ही जा बाहेर, मी आणून देते. बायकोपासून लांब जाण्यासाठी लग्न नाही केलं मी. आता मला पूर्ण हक्क मिळालाय तुला हात लावायचा, तुला टच करायचा. कधीपासून वाट बघतोय तुला मी मिठीत घ्यायची. आज ती संधी मिळाली का? चहा घ्या. हॉट नाही, गोड आहे. हॉट थोडा बनवायला लागेल, म्हणजे कसं संसार सुरळीत होईल. सूर्या रे, हे काय करतोस? माझ्या देवाचा फोटो भिंतीवर लावतोय. आता माझा देव ना कायम माझ्या डोळ्यासमोर असेल. कशासाठी? त्यांचे चांगले गुण माझ्यात यावेत म्हणून. खरंच डॅडींसारखं मोठं मन पाहिजे बघ तुझं. त्यांनी जे माझ्यासाठी केलं ना कोणीच केलं नसतं ग. माझ्या बहिणीच्या आयुष्याची राख झाली असते तुझं, पण डॅडीने तिच्या आयुष्याचं सोनं करून टाकलं. आणि एखाद्या दिवशी तुला असं कळलं की डॅडींचा खरा चेहरा फार वेगळा आहे तर? असं नाही होणार तुझं. तू बघितलंस ना, शिवनं पण गैरसमज करून घेतला होता. नंतर तिने मान्य केलं ना डॅडी किती चांगले आहेत ते. हो, पण मला डॅडींच्या काही चांगुलपणाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तुला. दादा, तुझा फोन वाजतोय. हा आलो. तुझं आलो. तुझं काय करायला निघाली आहेस तू? सूर्य आत्ताच एका मोठ्या धक्क्यातून बाहेर पडलाय. त्याला आणखी त्रास देऊ नकोस. आणि जरी तू त्याला डॅडींबद्दल सांगितलंच तरी तुझ्याकडे काय पुरावे? आणि समजा त्याने तुझ्यावर विश्वास ठेवलाच तर त्याच्यामुळे त्याच्या बहिणीचं किती मोठं नुकसान झालंय हे कळल्यावर तो मोडून पडेल. पण शत्रू तेजूला सुखाने नाही जगू देणार. हो, पण मग आता तेजूला स्ट्रॉंग व्हावं लागेल. जे घडलं त्याच्याकडे संकट नाही तर संधी म्हणून बघ. आता हे सगळं बोलून काही होणार नाही, कारण तेजूने तिच्या मनाने हे लग्न केलं. हे सगळं करून घरातलं वातावरण बिघडून काही हाती लागणार नाही. तुझा ही योग्य वेळ नाहीये सूर्याला सत्याची जाणीव करून द्यायची. होय होय,
खरं आहे तुमचं. माझ्या तेजून ना खरंच नशीब काढलंय हो. आता बघा बाकी 3 बहिणींची पण ना अशीच मोठ्या घरात लग्न होतील. तुमचा आशीर्वाद फक्त माझ्या पाठीशी असं राहू दे. हा ठेवू का? हा. तुळजा बघितलं का कुठनं कुठनं अभिनंदनाचे फोन यायला लागलेत. आपल्या तेजूला चांगलं स्थळ मिळाले ना हे ऐकून लय खुश आहेत सगळी. त्यांचं सोड त्यांच्यापेक्षा मीच लय खुश आहे. माझ्या आनंदाला कोणाची नजर नको लागायला. तुळजा तू डॅडींबद्दल काहीतरी बोलणार होतीस ना? हो ते ॲक्च्युली सॉरी मी विसरले. तू तू चहा घे ना, मी तुझ्यासाठी चहा घेऊन आले होते. हा. सूर्या, तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद क्षणिक ठरू नये याचीच भीती वाटते. तेजू चल बाळा जेवायला. आत्या मला नकोय, मला भूक नाहीये. तुम्ही जेवा ना, मी तुम्हाला वाढते. अगं बस, शत्रूनं तुला चहा करायला लावला म्हणून काय लगेच आम्ही बी तुला कामाला झुंपणार आहे व्हय? नवी नवरी आहेस तू, आराम करायला पाहिजे. जेवायला चल. आत्या मला खरंच नकोय, मला भूक नाहीये. आता जेवायला चल म्हणलं ना, सासूचं ऐकणार नाहीस तू. चल. ठीक आहे जेवते. गुणाची ग माझी बाळ. चला हे कोणाचं असे वय चिरंजीव काय हे तुमच्या आयांनी तुमच्या बायकोचं ताट तुमच्या बाजूलाच वाढलं म्हणायचं की. पहिल्याच दिवशी तुमच्या बरोबरीला बसून जेवणार ती. नाही बायकोला मिठीत घ्यायचं असतं, मुठ्ठीत बी ठेवायचं असतं. तिची जागा तिला दाखवायची असते, विसरू नका. वजाव सुरू. ये तेजू. बस. थांबा. काय कुठं? अरे तुझ्या शेजारी जेवाय बसवतोय तिला. का बायको झाली म्हणजे लायकी वाढली का तिची? आपल्या घराचे नियम माहिती आहेत ना. पहिली पुरुष माणसं जेवाय बसणार, मग बायका. शत्रू, अरे या घरची सून आहे ती, नवी नवरी आहे, त्याचं तरी भान ठेव. मला सांगा, तुमचं लग्न झाल्यापासून आजपर्यंत बसलाय का डॅडींसोबत जेवायला तुम्ही? शत्रू, अरे पण तेजू आजच्या जमान्याची पोरगी आहे, असं काय करतोयस? आमचा जमाना आमच्या सोयीनुसार चालतो, त्यामुळे या घरचे नियम आहे ना कोणासाठी बदलणार नाही. ती लग्न करून या घरात आली आहे, ती बायको आहे, मी नवरा आहे, त्यामुळे तिने बायकोगतच वागायचं. मालक, हा अहो तुम्ही तर काहीतरी समजावून सांगा की त्याला. अहो आता नवरा बायको तर आम्ही काय बोलणार नाही. चिरंजीव त्यांच्या जागी बरोबर आहेत, तुम्ही तुमच्या जागी. ज्यानं त्यानं ज्याची त्याची जागा ओळखून वागावं. बाकी आम्ही काय बोलणार? म्हणा मास्तरीन बाई बरोबर बोलतोय का आम्ही? आत्या मी नंतर तुझ्या बरोबर जेवते. आत्या सासूबाई म्हणायचं काय? सासूबाई. आता लग्न करून या घरात आली आहेस ना, जुनी नाती सगळी सोडायची आणि नवीन नाती जोडायची. चला. बघितलंस, ज्याचं कुणी नसतं ना त्याच्याबरोबर देव असतो. कुणी किती बी एखाद्या चांगल्या माणसाला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, तर तो माझ्यासारख्याच्या पाठीशी उभा असतो.
बाकीच्यांसाठी ना देव अदृश्य आहे. माझ्यासाठी माझा देव माझ्या बरोबर आहे. तो मला दिसतो, तो मला दर्शन देतो. तू निघून गेल्यावर ना त्याच देवानं मला आधार दिला. आणि आता पण माझ्या बहिणीचं लग्न तुटत असताना तो देव माझ्या मदतीला धावून आला. जोपर्यंत माझा देव माझ्या पाठीशी आहे ना, मला कसलीच काळजी नाही. तो निघून गेल्यावर मी रस्त्यावर नाही आलो. मी माझ्या बहिणीला चांगलं संस्कार दिलं. आणि आता बघ, मी सगळ्यांसाठी ना चांगली स्थळं बघणार आहे. तू जिथं कुठं असशील ना तिथे येऊन मला तुला सांगायचंय माझ्या बहिणी किती सुखात आहेत ते बघ. फक्त मला एकदा कळू दे, कुठं आहेस तू? भागू, काय झालं? अगं राजू, धनु, जेवून घ्या ना. धने, अरे जेव की. हे बघ, तो जण तुझ्यासाठी भरलं वांग केलंय. बघ कसलं भारी झालंय. जेव. राजू, हे बघ पुरवड्या केल्या तुझ्या आवडीच्या. जेवण झाल्यावर ना आपण एक गंमत करूया. गंमत? असं काय करणार आहोत आपण? आपण आहे ना तेजू अक्काला व्हिडिओ कॉल करू. खरंच? दादा मग नंतर कशाला? आत्ताच करू ना. हा, आत्ताच करू. का आता तिकडे पण जेवत असणार ना, तिला नीट आपल्याशी बोलता पण येणार नाही. बाय, आपण जेवण झाल्यावर मस्तपैकी गप्पा मारूया त्याच्याबरोबर. आता जेवा, चला. पक्का ना? पक्का. जेवून. हे काय? या काय असं समजू. तिची जागा आपल्या आयुष्यात कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून ही जागा अशीच नेहमी रिकामी ठेवायची. एकदम करेक्ट बोलली भागू. चला आता अक्काला व्हिडिओ कॉल करू. हा दादा चल की. ए, आता नको. आता लय उशीर झालाय, उद्या बघू. काय झालं? उशीर झाला आता. दादा तू प्रॉमिस केलं होतं ना, हे असं नाही वागायचं हा तू. हा, नो चिटिंग. सूर्या, कर ना फोन. आणि तिथे तसंही जागे असतील सगळे. अगं पण नवीन लग्न झालंय त्यांचं. हो, पण तू फोन नाही केलास ना, तर इथे कोणाला झोप लागणार नाहीये बघ. करेक्ट एकदम. आम्ही नाही झोपणार. फोन केल्याशिवाय नाही झोपणार.